तर व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची धनराशी रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी ज्यांना आम्हाला पुरस्कृत केले असे दानशूर व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय रामशेठ पाटील तोंडरे यांचे इथे शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय पनवेल तालुका ग्रामीण उपाध्यक्ष सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी या स्पर्धेसाठी दिली त्या दमदार व्यक्तिमत्व अर्थात रामशेठ पाटील तोंडरे यांचे इथे शुभ आगमन झाले। त्यांच्या समेत आपण पाहतोय बीजी पाटील बलरामजी पाटील या सर्व अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे। रामशेठ पाटील यांचे ते शुभागमन झाले। अगदी दानशूर व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व सातत्यानं समाजासाठी चांगलं नेतृत्व करणाऱ्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांची आवर्जून आपण उपस्थित पाहतोय असे दानशूर दाते या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 50,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले असे दमदार व्यक्तिमत्व रामशेठ पाटील यांचे ते शुभागमन झालंय। त्यांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। यस थँक्यू। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पाहुणे येथे घरातोची दिवाळी दसरा आज हा सोहळा जो आहे तो त्याच सोहळ्यासारखा आमच्यासाठी असणार आहे। अक्षय कडू ऑन द अटॅक आणि मिड विकेट मधून बॉल आपण पाहतोय सीमारेषा पार मोठा फटका जबरदस्त अटॅक पॉवर प्लेला सुरुवात पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी रोशन हजारेची आणि रोशन वरती चढवलेला हल्ला अक्षय कडू कडून फटका तेवढा छान धावा देखील आपण पाहिला की बहरदार ऑन स्क्रीन मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम राशी 50,000 रुपये या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत। त्यांचे रामशेठ पाटील अर्थातच तोंडरे गावचे एक उद्योजक आहेत आणि त्यांचं इथं आगमन झालेलं आहे। चांगली गोलंदाजी अक्षय कडू आपण पाहतोय गोलंदाजीसाठी। पुढील जो सामना आहे तो सामना त्या संघाने देखील तयार राहायचंय अशी देखील विनंती आहे। 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय अक्षयचा स्कोर काढला चौकार आहे तो ओके 4 धावा आहेत। यस हलक्या हाताने कट गॅप मधून दिशा आणि बॉल पॉइंट मधून आपण पाहतोय फार दूर खेळाडू आणि सीमारेषा बाहेर चौकार। सुपर फलंदाजी गॅप मधून बॉल ज्या पद्धतीने अक्षय आता इथून मात्र एक्झिक्यूट करतोय अक्षयचा क्लास दिसून येतोय। स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे। पॉवर प्ले मध्ये फलंदाजी आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा मनसोबत याचा हलक्या हाताने दिशा दिली डिफेन्स करायचा प्रयत्न अजय अक्षय ही जोडी म्हटली तर मग प्रचंड प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं तर धावा बनवलेली जोडी आहे डोंगराचा पाडा टेनिस क्रिकेटसाठी आणि दोघांनी टेनिस क्रिकेट डोंगराचा पाडाचं हायलाइट केलंय। यादी प्रशांत फडके नाव देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। सो आता त्याच्याकडे देखील आपण पाहतोय सगळ्यांचं लक्ष आहे या संघाचा तो भाग आहे। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय या खेळाडू अजय तयार ओव्हरचा शेवटचा बॉल आहे 9 धावा आल्यात ओव्हर मधून हवेत खेळलेत लीडिंग एज आणि जाऊन ब्लॅक स्क्रीनला बॉल। सो इथे जरूर पाहायला मिळेल की अशा पद्धतीनं ज्या धावा आहेत त्या धावा पहिल्या षटकामध्ये टोटल आपल्याला 10 पाहायला मिळतील। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त पॉवर प्ले मध्ये 10 आल्यात बिनगड्याच्या मोबदल्यात। फर्स्ट आपला बॅटिंग युनिट श्रीराम 11 डोंगराचा पाडा बोर्ड आपण पाहतो सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या लागलेली आहे। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस या धावा आपण बघितल्या। जो मोबदला आहे तो आपण पाहतो 0 गड्यांचा मोबदला आहे। उसटणे संघ टॉस जिंकत प्रथमतः जो त्यांनी निर्णय घेतला तो फिल्डिंग करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजीचं आमंत्रण आहे ते आमंत्रण आपल्याला जरूर पाहायला मिळालं। यजमान संघाला तसंच या गावातील सगळे भूमिपुत्र आहेत आज इथे खेळण्यासाठी उपस्थित आहेत। पहिला सामना दोघांनी जिंकलाय सो त्यानंतर आपण पाहतो विजेता वर्सेस विजेता ही लढाई आपण सगळेजण इथे पाहतो। स्ट्राइक एंडला उजव्या हाताचा खेळाडू तयार अजय चांगली फलंदाजी प्रिव्हियस
बॉलवरती आपण पाहिलं डिफेन्सिव्ह क्रिकेट सिंगल घेऊन स्ट्राईक त्याच्याकडे त्यानं ठेवली होती. सो आता पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये तो आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं गोलंदाज समीर पाटील. आठव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. ओ मिड ऑनला झेलसाठी चान्स बनली. झेल ड्रॉप आणि जीवनदान. जीवनदानांची रासलीला कित्येक वेळेला आपण पाहिलेली आहे. 17व्या शतकामध्ये मोहम्मद गौरी भारतावरती चालून आला. पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला काहीतरी आय थिंक 17 ते 18 वेळेला जीवनदान दिलं होतं. परंतु ज्या वेळेला वेळ चव्हाणांची आली त्यावेळेला त्यांना बिलकुलच जीवनदान दिलं नव्हतं. त्यांना सरसकट कत्तल केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की जीवनदानाचं महत्त्व मला माहिती आहे. सो जीवनदान ही अशीच असतात, कधी रंगतात आणि कशी रंगतात याचा आपण जरा या अंदाज बांधू शकत नाही मित्रांनो. यापुढील जो सामना आहे तो श्रीराम 11 चिंचवली आणि ऋत्वी 11 वाकलन सी या दोन संघादरम्यान होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे, याची आपण नोंद घ्यायची. मॅचकडे आपण जातो. ओ आडव्या बॅटनं बॅटच्या मधोमध स्मॅश केलाय बॉल. गुटनाटेक तमाशा देख. अक्षय कडू ऑन फाय. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. क्या बात आहे. काय फलंदाजी बा. हल्ला बोल. प्रत्युत्तराचा संपूर्ण दिवस या खेळाडूंना गाजवलाय. अक्षरशः बॅट मधून मोठमोठे फटके अक्षयच्या आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अटॅक होतोय गोलंदाजांवरती. समीर पुढचा बॉल. ओ होला टाकलेला बॉल. विकेट थोडी छोटी आहे. सो 26 यार्डची विकेट आणि त्यामध्ये आपण पाहतो की गोलंदाजांना हाही फायदा जरूर मिळतो इथे. यात तीळ मात्र शंका नाहीये. हलक्या हाताने दिशा दिली. बचावात्मक भूमिका साकारल्या अक्षरनं. सिंगल घेण्यासाठी देखील जोरदार त्यांनी पल काढला होता आणि धाव पूर्ण झाली. स्ट्राईक रोटेट अजय डोंगरेकडे. 2ला 2 दिलेत अजयनं आपल्या संघासाठी. हे त्याचं वैयक्तिक योगदान. 7 मध्ये 16 वरती अक्षय कडू. पुन्हा एकदा चान्स. अजय आता मात्र अडकला जाईल जाल्यामध्ये आणि लॉंगॉन मध्ये हा झेल पकडत असताना स्वर्गीय परेशचा स्टँडच्या अगदी आपण पाहतो समोर असलेला फिल्डर त्यानं झेल कॅरी करत अजयच्या खेळी जाणतो. पहिला धक्का 18ला 1 पडलाय. बॅटिंग युनिट श्रीराम 11 डोंगऱ्याचा पडांचा फलंदाज बाद. बॅट्समन कडून. क्या बात आहे. इथे जो गोलंदाज आहे समीर, तो समीर आपण पाहू शकतो की इतका हल्ला बोल आता झाला की त्यानं जी महत्वाची विकेट होती विकेट जरूर घेतली. परंतु अक्षय कडू हा मधल्यामध्ये मी म्हणेन मोठा काटा असणार आहे. तो काटा काढणं गरजेचं आहे उसटणे संघासाठी. हाही बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. हाफ ट्रॅकर हॅमर करायचा प्रयत्न. लॉंगॉन मध्ये पुन्हा एकदा झेल. जर्सी नंबर 34 वाइल्ड जज कॅच वन्स अगेन. रो मध्ये दुसरी विकेट समीर पाटील सह टीम VRCC उसाटणेला सफलता. पाठोपाठ 2 विकेट सलग इथे विकेट संपादन केलं. ओव्हर नंबर 2 मध्ये समीरनं एका पाठोपाठ एक विकेट पडली आहे. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळत असताना आपण पाहतोय समीर पाटीलला. कौतुक करावं लागेल खेळाडूचं. कारण ज्या वेळेला आपण एखाद्याच्या गल्लीमध्ये जाऊन त्याला हरवतो ती मजा वेगळी असते. आणि आपल्या खरं तर गल्लीमध्ये जेव्हा आपला दबदबा आपल्याकडून निसटून जातो मग ती एक शोकांतिकाही असते. सो इथे आता तोही दबदबा ठेवायचा. अक्षयकडून स्ट्राईकला. हलक्या हातानं कट केलं. दिशा द्यायचा प्रयत्न. पॉईंटमधून फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. चांगलं स्टॉप केलं बॉलला. फेकी देखील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मुख्य यष्टीकडे. विकेट किपर आपलं काम जे आहे ते चोखरित्या बजावतायत आणि अशा पद्धतीनं शेवटच्या बॉलवरती ओव्हरच्या एक सिंगल आली आहे. अशा पद्धतीनं टीमची धावसंख्या एकूण 19 धावा 2 गड्यांचा मोबदला मोजत असताना आपण पाहतोय. जिकडे आपल्याला 9.50 सरासरीनं धावा बनत असताना श्रीराम 11 डोंगऱ्याचा पटा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिला आपसा केलाय. डाव सुरू आहे. 19ला 2 पडलेत. आतापर्यंत जर आपण विचार केला अक्षय कडू मोस्ट टॉप रन स्कोररच्या लिस्टमध्ये 58 धावा आपल्या बॅटमधून त्यांना दिल्यात. तर विनायक पाटील जो VRCC उसाडणीचा आहे त्यांना 32 धावा दिल्यात.
हे जागोजागी वेळोवेळी दाखवणं महत्त्वाचं आहे दादा. कारण आपण पाहतो की काही जे इव्हेंटवाले आहेत या गोष्टीत हाईट ठेवतात आणि त्यांना मग थोडेसे मसले उभे राहतात. परंतु यामध्ये जर पारदर्शकता राहिली तर प्रत्येक स्पर्धेत त्यांना गालबोट लागणार नाहीये, असं जरूर मी सांगेन. मॅचकडे घेऊन जाईन पुन्हा एकदा. ओ द विकेट. हाही बॉल टप्पा पडल्यानंतर इलिगेशन पंच सांगतायत की ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नयन पाटीलचा झाला होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना आणलंय. इन स्विंग आहे, सो बाहेर निघालाय बॉल. पंचांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्तची 1 धाव आता शुल्कित मोजली जाते. 20 धावा धावफलकावरती डोंगराच्या पाडा संघाच्या खात्यामध्ये. श्रीराम 11 पहिला आपचा खेळ बॅटिंग युनिटमध्ये अक्षय कडू 7 मध्ये 16 धावा आपल्या संघासाठी त्यानं दिल्यात. तो तयार आहे स्ट्राईकला खेळण्यासाठी. हा बॉल सुंदर आहे. या बॉलला इलिगेशन आहे. ह्या बॉलमध्ये आपण पाहिला की टर्न आणि विथ बाउन्स अशा 2 गोष्टी जरूर आपण जडलेल्या पाहिल्या. बॅट्समन अगदी अचंबित झाला आणि बॉलचा टर्न पाहता त्याला आश्चर्याचा कडू धक्का बसलाय. छोट्या सणीचा खेळाडू नयन पाटील उसाटणे संघाकडून गोलंदाजी करतोय. फिरकीपट्टू विथ वेग. हा देखील सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉलला तेवढंच चांगलं इलिगेशन आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं की बॅट्समनला आता इथे आपण पाहिलं की त्यानं थांबवण्यासाठी जरूर हा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा वाईट बॉल आपण पाहिला. सो थोडेसे लाईनवरती त्याला तर मात्र इथून अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण सेमी सर्कलचं मैदान आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतो की गुडलाईनचे जे बॉल आहेत ते माघारी मारू शकत नाहीये. पुन्हा एकदा वाईट. वन्स अगेन रोमध्ये दुसरा आणि ओव्हरमधून तिसरा वाईट आलाय. नाही ना आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये मी म्हणेन बॅटमधून बनताना, परंतु या पद्धतीच्या ज्या धावा आहेत त्या धावा त्याच्यासाठी त्रासदायक ठरतील. कारण आता एखादा मोठा फटका आला तर 7 ते 8 पर्यंत धावसंख्या जाईल या ओव्हरमध्ये. सो नयन मग महागडा होण्याच्या जरूर ज्या चान्सेस आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे जे सेफेस्ट बॉल आहेत सिंगल डबलनं जरी धावसंख्या आली तरी मी म्हणेन गोलंदाजांना आपलं जे काम आहे ते जरूर चालू ठेवणं गरजेचं आहे. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन द वे, राईटी गॉट इट फ्लॅटी अँड इट इज इट माइटी टॉप इट सिक्सर. अरे काय फलंदाजी बा. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीनं अटॅक केला. ओव्हर पिच बॉल होता. स्लॉटमध्ये डिपॉझिट डिरेक्टली पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावा संघासाठी 28ला जाऊन संघ पोहोचतोय. 2 गड्यांचा मोबदला आहे. सुरुवात झाली मारीची, कारण तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत हे जाणलंय त्यांनी. अक्षय जरूर नॉन स्ट्राईकला आहे, परंतु रोहित देखील आता आपण पाहतो त्याला खेळताना की तो सिग्नेचर फटके दाखवत आहे. हा बॉल आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न आहे. फाईनकडे बॉल आपण पाहतोय ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आलेत मिड विकेटमधून. 1 रन फार दूर नव्हते त्यापासून, त्यामुळे बॉल स्टॉप झालाय. बाउंड्री लाईन पर्यंत जाणं बॉलचं कठीण होतं. तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय सहज गतीनं पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या राऊंड फिगरमध्ये 30 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना असल्या कारणास्तव आपण पाहतोय आता तिसऱ्या षटकाला झालेली सुरुवात. सूचना आहे पुन्हा एकदा टॉससाठी यायचंय. श्रीराम 11 चिंचवली आणि ऋत्वी 11 वाकलनसी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. स्ट्राईक एंडला तेवढ्याच खरं तर आपण पाहतो ताकदीचा खेळाडू आहे. जबरदस्त हा फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. चांगला खेळ त्याचा आपण पाहिलेला आहे. उजव्या हातानं खेळण्यासाठी तो सज्ज आहे. VRCC उसाटणे संघ. ओ द विकेट. ओ इन स्विंग. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलला इलिगेशन, हलकसं वलन आणि बॅट्समन डिश. चेंडूची गिरकी आणि फलंदाची फिरकी या दोन्ही गोष्टींचा संगम पाहिला. एक सुंदर बॉल नयन पाटीलच्या माध्यमातून. नयननं धावा खर्च केलेत 11. 4 चेंडू त्यानं फेकलेत. संघ 30 वरती आपण पाहतो श्रीराम 11. फर्स्ट आपला बॅटिंग त्यांची. टॉस जिंकत आपण पाहिलं की मना योग्य निर्णय स्वीकारला होता उसाटणे संघानं. सो मनाविरुद्ध काम करायचं होतं श्रीराम 11 डोंगराच्या पडा संघाला. आणि आज आपण पाहतो त्या अनुषंगानं बॅटिंग ज्या वेळेला त्यांच्या पदरामध्ये पडली त्याचा स्वीकार करत उरी आपण पाहतोय धावा बनवण्याचं स्वप्न बालगत मैदानामध्ये उतरलेत. 16 धावा अक्षय कडूच्या आहेत आणि अक्षयला आता अखेरकार स्ट्राईक रोटेट झाली. आतापर्यंत आपण जर विचार केला तर टोटल 17 चेंडू डिलिव्हर्ड झालेत आणि त्यापैकी आघाडीला आलेला फलंदाज अक्षयनं फक्त 7च चेंडू खेळलेत. हे मी म्हणेन डोंगराच्या पडाचं दुर्भाग्य आहे आणि उसाटण्याचं सौभाग्य आहे. 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अखेरचे शेवटचे बॉल आपण पाहतो या षटकामधून शिल्लक आहेत. इनिंगचा खेळ जर पाहिला तर 7 बॉल त्यांच्याकडे आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. हाई बॉल बॅट्समनला पूर्णपणे आपण पाहतोय अगदी डिस करण्याचा प्रयत्न होता.
टीमची धावसंख्या 2 विकेटचा लॉस आपण पाहू शकतो श्रीराम इलेव्हन डोंगऱ्याचा बडा संघाकडून. VRCC उसटणे संघ आपण पाहतो डिसाईड त्यांनी केलेला होता. प्रथम गोलंदाजी करायचा त्यांचा निर्णय होता आणि त्या निर्णयास्पद लौकिकास्पद कामगिरी त्यांनी केलेली आहे. स्ट्राईक एंडला रोहित डोंगरे. प्रिव्हियस ओव्हरमध्ये एक षटकार या खेळाडूनं दागत आपलं अकाउंट ओपन केलं होतं. लीडिंग एज फर्स्ट स्लिपला बॉल, लेग स्लिपला डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, ओ पालम बाल बचावलेत. दुसऱ्या धावेसाठी एकच धावेचा प्रयत्न, सिंगलचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी नाही येणार आहेत अक्षयला. आय थिंक स्ट्राईक हवी आता. अखेरचं षटक आहे आणि डेथ ओव्हरला थ्रिलर त्याला बनवायचे, याच उद्देशानं तो आता आहे, यात काही मात्र शंका नाही आहे. सो 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 गड्यांचा मोबदला आपण बघितलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. VRCC उसटणे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ॲज अ बॉल परफॉर्मन्स ते करतायत आणि चांगला परफॉर्म त्यांनी सध्या तरी केलेला आहे. फुलर लेनचा बॉल, लॉंग ऑफ टार्गेट, गॅप मधून फिल्डिंग चांगली, फेक तिकडे पहा, तेही छान. तोपर्यंत धावा 2 मिळत आहेत. 2 धावसंख्या पुढे. टीमची धावसंख्या टोटल कार्डला आपण पाहू शकतो ते म्हणजेच 34 धावा आता स्कोअर कार्ड वरती लागलेल्या आहेत. अखेरचे 4 बॉल शिल्लक या षटकामधून धावांचा पाठलाग करायचा आहे हा उद्देश. स्ट्राईक एंडला खेळाडू तयार. ओ द विकेट. लो फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा गॅपमधून काढायचा प्रयत्न राहिला यावेळेला, परंतु आता इथे आपण पाहतोय जो मिड ऑफचा खेळाडू तो आडवा गेलाय. चांगलं फिल्डिंग आणि चांगलं स्टॉप त्यानं केलं बॉलला. एकच धाव, एका धावेनं धावसंख्या पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आता इथून पोहोचलेल्या. अखेरचे 3 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चान्स क्रिएट. वन्स अगेन अजून एक धक्का आणि आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 3 बाद रोहित डोंगरे याचा खेळीचा अंत. तिसरा धक्का श्रीराम इलेव्हनला. पस्तीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 गड्यांचा मोबदला आपण पाहिलेला आहे. अखेरचे 2 बॉल शिल्लक आहेत टार्गेट सेट करण्यासाठी श्रीराम इलेव्हनकडे आणि त्यामध्ये आपण पाहतो त्यांचा आता मात्र फलंदाज मधोमध्ये बाद झालाय. किमान एखादा बॉल अक्षयला मिळणं गरजेचं आहे की मैदानामध्ये आलेला तेजस देखील तशाच कॅलिबरचा खेळाडू आहे. मागील मॅचमध्ये एक षटकार जरूर दाखवला होता खेळाडूनं. अवैध खेळलेत, मिस टायमिंग स्ट्रोक बिहाइंड द विकेट. विकेट किपरनं काम तमाम. झेलबादच्या स्वरूपात वेल जज कॅच कॅरी करत आपण पाहतोय. आज 4था धक्का दिला जातो श्रीराम इलेव्हनला. फलंदाज बाद, उसटणेला सफलता. ॲज अ न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट मिस्टर बालू प्रशांत फडके ऑफिशियल्स. आणि आता आपण पाहतोय अलीकडच्या काळामधील एक विस्फोटक फलंदाज. मधल्या फळीमध्ये त्याला संधी मिळाली आहे फलंदाजी करण्याची. शेवटचा 1 बॉल आहे. सो फिनिशिंग टच कसा असेल हे पाहणं महत्वाचं आहे. वाकलन टीम तुमचा कॅप्टन नाही आहे, लवकर पाठवा. टॉससाठी तुमच्या कर्णधाराला. मॅचकडे आपण जातोय. उजव्या हातानं खेळाडू तयार. स्ट्राईक एंडला राईट हँड बॅट्समन. बालूसाठी बॉल ऑन साईडला खेळलेत. लॉंग ऑन मध्ये बॉल आपण मिड ऑन मध्ये बॉल आपण पाहतो. 1 रन तोपर्यंत पूर्ण झाले. सेकंड साठी जाण्याचा निर्णय स्ट्रायकेंडकडून आपण पाहतोय. जरूर प्रयत्न होता परंतु प्रशांतने नकार दिलाय. सो लास्ट बॉल वरती आली सिंगल. सिंगलनं धावसंख्या टोटल आपण पाहिली की 36 बनली आहे. 24 बॉलला 37चं आव्हान असणार आहे. जातोय आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
कोच आकाश अतिथी मान्यवर आपण VIP डायस वरती पाहतोय. खरं तर आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे ना, भरपूर सारे मान्यवर आज व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आभार व्यक्त करतोय. अतिथी मंचकावरती पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृती जपताना आमचे दमदार आयोजक करते. मी विनंती करेन खरं तर भारतीय जनता पार्टी ग्रामीण पनवेल तालुका उपाध्यक्ष सन्मान्य रामशेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी ज्ञानेश्वरजी डोंगरे साहेब असतील, लवशेठ डोंगरे साहेब असतील, सुरेशजी डोंगरे साहेब असतील, या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम क्रमांकाची धनराशी अर्थात 50,000 रुपयाची रोख धनराशी या स्पर्धेसाठी दिला असे एक दानशूर दाते खरं तर भारतीय जनता पार्टी ग्रामीण पनवेल तालुका उपाध्यक्ष सन्मान्य रामशेठ पाटील तोंडरे यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. मायाचे उद्धार शाल, प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन ते पाहुण्याचा आदर तिथ्य सन्मान VIP डायस वरती केले जाते. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन बलरामजी पाटील यांना की आपण देखील आपले याने या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल. आज सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सुनीलजी पडके साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. बलरामजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. सुनीलजी पडके साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. अरुणजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपलाही शुभ सन्मान केला जाईल. हा सन्मान करण्यासाठी अक्षयदादा पडके यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. चांगली स्पर्धा पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर हा प्रेम आयोजक कमिटीवरती आणि प्रेमापोटी आलेला प्रत्येक मान्यवर तुम्हाला VIP डायस वरती पाहायला मिळतं. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवून त्या सर्व अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. BG पाटील यांना विनंती की आपण आपले शुभ सन्मान केला जाईल. आज सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन महेशजी पडके यांना विनंती की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करा. BG पाटील तोडरे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. महेशदादा पडके यांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. रोहिदासजी डोंगरे यांना विनंती करेन की आपण आज सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन राजूदादा पडके यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. त्याच्यानंतर सुभाजी पाटील साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपले शुभ सन्मान केला जाईल. सुभाजी पाटील यांना विनंती करेन यस आपण देखील आपले शुभ सन्मान केला जाईल. आज स्पर्धेचा पहिला दिवस अनेक सारे मान्यवर आपण या व्यासपीठावरती पाहतोय ना, त्या सर्व अतिथी मान्यवरांचं इथे हा सन्मान सोहळा तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अरुणजी गवळी यांना देखील विनंती की आपण देखील आपले शुभ सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल सचिनदादा गोंदले यांना देखील विनंती की आपण देखील आपले शुभ सन्मान केला जाईल.
अगदी पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला अतिथी मंचकावरती अनेक सारे मान्यवर खरं तर पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ओम साई एंटरप्राइजेसचे सर्व अक्षयदादा पडके यांना देखील विनंती आहे की आपण देखील लावा, आपलंही शुभ सन्मान केला जाईल. चला विनंती आहे अक्षयदादा पडके आपण देखील यावा. ओम साई एंटरप्राइजेसचे सर्व अक्षयदादा यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल पूर्वा एंटरप्राइजेसचे सर्व सुनील शेठ पडके यांना देखील विनंती की आपण देखील यावा, आपले शुभ सन्मान. व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतोय पापडीचा पाडा गावाचे आदरणीय अलंकारजी गरत यांना अविनाशजी पडके या दोन्ही व्यक्तिमत्वाला विनंती की आपण व्यासपीठावरती या, आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुनीलजी पडके यांना विनंती की आपण यावा. त्याच्यानंतर महेशदादा पडके यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती, आपले सन्मान केले जाईल. आज ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेलं हे ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराचा पाडा गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, 4 दिवस रंगणारा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आणि आज या स्पर्धेचा आपण पहिला दिवस पाहतो, जिथे अनेक सारे मान्यवर या VIP डाईस वरती पाहतोय. त्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आम्ही लाख आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर पापडीचा पाडा गावाचे आदरणीय अलंकारजी गरत यांना अविनाशदादा पडके यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा, जॉईन होतील आमचे मित्र आकाश शेलके यांच्याकडे आपण जाऊया पुन्हा एकदा. थँक्यू. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करतोय. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये, मैदान राहिलं नाही ते रणांगण बनलंय. कारण पाठलाग जो आहे तो आपण पाहतो 37 धावांचा करायचा आहे. यजमान संघ आणि पाहुणा कलाकार संघ दोघांमध्येही चुरशीची लढत. विनायक पाटील 3 मध्ये 6चं योगदान, समीर पाटील 3 मध्ये 5चं योगदान, आघाडीची जोडी उसाटण्याची खेळती आहे. हा चेंडू पंचवाला आलाय, वाईट बॉलचा इशारा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय यावेळेला समोर. यस, तर व्यासपीठावरती शुभागमन होत असताना पाहतोय पापडीचा पाडा गावाचे आदरणीय अलंकार दादा गरदांना अविनाश दादा पडके यांचे ते शुभागमन झाला. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 12 रन्स विदाउट लॉस, 12 धावा धावफलकावरती, इक्वायरन रेट 8.33च्या सरासरीचा आहे. चांगला चेंडू यावेळेला मात्र स्विंग अँड मिस. सुटप्पा पडल्यानंतर बॅट्समनला आपण पाहिलं की हा थोडासा आश्चर्याचा कडू धक्का लागलाय. 12 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती बिनगड्याचा मोबदला आणि खेळ सुरू. अक्षय कडू ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय श्रीराम 11 संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी. कसा खेळ होईल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय, यात काही मात्र शंका नाहीये. चला, व्हेकल सामना सुरू असताना नका आणू अशी विनंती राहील. सामना झाल्यानंतर तुम्ही आणा, काही हरकत नाहीये. राऊंड द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा लाऊड शाऊट तिकडे पंचांकडे अपीलचा क्लेम केला होता. बॅट्समन LBW आहे, परंतु पंच सांगतायत की नाही आहे. लेग बिफोर जरूर लागलाय, परंतु विकेटला जरूर हा बॉल जो आहे तो नाही आहे धडकणारा. सो पंचांनी लाईन लेंथ सगळ्या गोष्टी चेक करत पिचिंग इन लाईन, त्यानंतर इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट जरूर स्टंपवरती होत नाही असं सांगितलं. लेगबायची धाव तिकडे जरूर आली. एका धावेने धावसंख्या फलक पुढे 13 धावा धावफलकावरती लागतायत. करंटली 9च्या सरासरीने चालेल. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी उसाटणी संघासाठी. गोलंदाज तयार अक्षय कडू ओव्हर नंबर 2 मध्ये. फिरकीपट्टू वेगवान गोलंदाज देखील आला टीमचा. 2 चेंडू फेकलेत, एकच धाव आतापर्यंत त्यानं. एक धाव पण पाहिली की लेगबाईची तर एक वाईटची, अशा 2 धावा खर्च झाल्या त्या ओव्हर मधून. ओ हाही बॉल पुन्हा एकदा फलंदाज बाद.
या स्टँडच्या मधोमध सापडलाय आणि अंपायर सेट इट्स आउट. का आपण पाहतोय संघ VRCC उसाटणीला. मिडल ऑफ द स्टंप आपण पाहिलं खेळाडू आणि तिथे विकेट देखील मिळाली. आता इथे तेराला पहिला विकेट पडलाय. समीर पाटील बाद झालाय. विनायक मैदानामध्ये तोपर्यंत आशेचा किरण आहे, कारण मागील मॅच मध्ये याच खेळाडूने आय थिंक 32 धावांची एक विस्फोटक इनिंग आपल्या संघासाठी दाखवली होती. सो त्याच्याकडे तेवढ्याच आपण पाहतोय तीक्ष्ण नजरा लागल्यात. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल हवेत हवेत खेळलेत. चान्स आहे विकेट किपर बिहाइंड आणि चूक झाली आहे. ही मोठी चूक आहे. अशी जीवनदानं तुम्हाला मी म्हणेन कदाचित महागात पडतील, कारण हे जे खेळाडू आहेत ते चांगल्या घाटणीचे खेळाडू आहेत आणि त्यांना अशा प्रकारे जीवनदान देणं तुमच्या अंगलठी येणार यात तळ मात्र शंका नाही आहे. सो 14 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. और आपण पाहतोय जर पाहिली तर दुसरी आहे आणि अक्षय कडू आतापर्यंत 2 धावा देत 1 विकेट देखील आपल्या नावावरती त्यानं जमा केली आहे. चांगलं षटक संघासाठी जरूर सुरू आहे. राऊंड द विकेट ना बॉल बॅटच्या मधोमध ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन ला सीमारेषा बाहेर. षटकार. फटक्यानं चित्र थोडंसं बदललं जाईल. 20 धावा फलकावरती रेखाटल्या जातात. 17 पासून दूर आहेत जिंकण्यापासून विसावटणी संघाचे खेळाडू. पहा तिकडे हा बॉल जो आहे तो झेल कदाचित कॅरी झाला नाहीये, बट फर्स्ट स्लिपच्या खेळाडूने बॉलला चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं. अशा मोरेल एका साईडला श्रीराम 11 चिंचवली आणि त्या संघासमोर फाईट करेल ऋत्वी 11 वाकलन. या दोन संघांदरम्यान हा टॉस. टेस्ट द कॉल अँड हेड्स. टॉस जिंकला फक्त निर्णय इथं सांगू का थोडं. चालेल पेंडिंग निर्णय हरकत नाही आहे. तर टॉस जिंकलाय खरं तर श्रीराम 11 चिंचवड टीमनं आणि निर्णय थोडासा पेंडिंग ठेवलाय. ऑर टू कमेंट बॉक्स आकाश. जनमताचा कौल घेतलाय. आयोजकांनी या सूचना जरूर देणं गरजेचं आहे. मी म्हणेन लो फुल टॉस कॉल आपण पाहतोय. बॉल हलक्या हाताने दिशा द्यायचा प्रयत्न तिकडे. अजय कडून चुकी आणि दुसऱ्या धावेसाठी निघाले 2 धावा पूर्ण. सेफ खेळाडू अजय आणि अजय कडून या घडलेल्या चुका आपण पाहतोय थोड्याशा महागात जातील त्यांना, कारण धावा आधीच कमी आहेत. इन्व्हेस्टमेंट थोडी कमी झाली होती. सो पाठलाग करताना आता तुम्हाला जरूर सेकंड आपला खेळत असताना 11ला 15 वाचवायच्यात, तर दुसऱ्या संघाला 15 ज्या आहेत त्या आपण पाहतोय बनवायच्यात. चिंचवली टीम टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करायचा त्याने निर्णय घेतलाय. हा फटका चांगला आहे. क्लिअर करतोय बाउंड्री आणि बॉल जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. वरती जाईल. येस 28 धावा फलकावरती. फक्त 9 पासून दूर आहे जिंकण्यापासून. हा बॉल आपण पाहतोय फॉलो 3 मध्ये कदाचित अडला जाईल असं वाटलं, परंतु नाही. लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग चांगली बंटीकडून. तोपर्यंत आपण पाहतोय फेकी देखील तेवढी छान आणि दरम्यान 1 धाव येते. ऑन ड्राईव्हचा फटका 1 धाव त्यांना देऊन जातोय. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी. 9 मध्ये 8ची गरज. उसटणे वर्सेस श्रीराम 11 डोंगऱ्याचा पाडा. ही टीम आपण पाहतोय 2 एकमेकांच्या विरोधात. सेकंड राऊंड मधील हा पहिला क्लॅश. बॅटच्या मधोमध रॉकेट शॉट. सिग्नेचर फटका दाखवलाय. सेकंडला फलंदाज विनायक पाटील आणि विनायक पाटीलच्या बॅटमधून हा येतोय षटकार. फक्त 2 धावांची गरज आता जिंकण्यासाठी. विनायक मैदानामध्ये बरसतोय आज. अगदी आपण पाहतोय चांगल्या लय मध्ये पाहायला मिळाला सकाळ 17 पासून आणि चांगली फलंदाजी त्यानं जरूर दाखवली पूर्ण मॅच मध्ये. हाही बॉल जेलसाठी चान्स. यस ऑर नो. यस, इट्स अ क्लिअर विनिंग शॉट आणि हा सामना जो आहे तो VRCC उसाटणे संघाने जिंकलाय. वेल पेड अभिनंदन.
मोलाचं योगदान खरं तर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये प्रथम धनराशी 50,000 रुपये ही धनराशी आम्हाला पुरस्कृत करणारे एक दमदार व्यक्तिमत्व अर्थात भारतीय जनता पार्टी ग्रामीण पनवेल तालुका उपाध्यक्ष सन्माननीय रामशेठ पाटील या स्पर्धेतून रजा घेता असताना आपण पाहतोय। सर्व अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवली। तुमचं खरं तर पुन्हा एकदा मनापासून आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतोय। मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी चांगलं खेळ साकारलं विनायक पाटील। दमदार बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली आणि या मॅच मध्ये देखील अगदी चांगली बॅटिंग साकारली। विनायक ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो। चला यावर लगेच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण कलेक्ट करा। ऑफिशियल अंपायर्स सत्यम काकडे सर सुनील ताडे सर बेलवली। आज आपण पाहिलं सर्वाधिक जास्त बिझी शेड्यूल त्याच्यानंतर समालोचन डिपार्टमेंट साठी सातत्याने आम्ही कुठे असलो की सुनीलजी फडके साहेब यांची उपस्थिती पाहिली तर समालोचन डिपार्टमेंट साठी त्यांच्या माध्यमातून कुठेही असो त्यांच्या माध्यमातून सातत्याने धनराशी दिली जाते आणि सुनीलजी फडके यांच्याकडून समालोचन डिपार्टमेंट साठी 500 रुपयाची धनराशी आली त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी खरं तर बालारामजी ढोंगरे साहेब यांच्याकडून 1500 रुपये धनराशी आली। पिंटूजी सांगडे साहेब यांच्याकडून 2000 रुपये, सुनीलजी फडके साहेब यांच्याकडून 1500 रुपये धनराशी आली आणि त्याच्यानंतर लहुशेठ ढोंगरे साहेब यांच्याकडून देखील 3000 रुपये धनराशी। सर्व दानशूरदात्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय। यांच्या पवित्र शुभास मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते। पुढची लढत तुम्हाला